ही थेट दृश्य तुम्हाला दाखवतो. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं, वर छप्पर म्हणजेच आकाश आणि खाली जमीन म्हणजेच घर. आणि ही सगळी मंडळी, बरीच मंडळी इथे रस्त्यावरच झोपलेली होती आणि रस्त्यावरच सगळं त्यांचं आता बघतो आपण, खाणं पिणं असेल ते अगदी आंघोळीपर्यंत सगळं इथेच सुरू आहे. म्हणजे अरे ही बघा दृश्य तुम्ही, म्हणजे इथेच आंघोळ वगैरे सगळं सुरू आहे, सगळं इथेच चालू आहे. आंघोळ घातली जाते आणि सगळ्यांच्या मागण्या आहेत. जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत, आपल्या कुणबीमध्ये समाविष्ट जोपर्यंत केलं जात नाही, तोपर्यंत आपलं हे आंदोलन असंच सुरू राहील. आणि म्हणून हे आंदोलन केलं जात आहे. अरे एवढं पाणी वाया नका घालू. झालं आंघोळ झाली, 4 दिवसाची आंघोळ घातली. बरं काय दादा, जेवणाची व्यवस्था झाली की व्यवस्थित? आज 2 दिवस राज्य सरकारने आमच्या मराठा बांधवांना उपाशी ठेवण्याची जी वेळ आणली होती, मराठा बांधवांमध्ये इतकी ताकद आहे, आज संपूर्ण मुंबईला जेवण देऊ शकते. एवढं जेवण, भाजी भाकर चटणी, एवढं जेवण आज संपूर्ण महाराष्ट्रातून आज मुंबई CST या ठिकाणी आपण साईडला पाहू शकता. किती गाड्या लागल्यात, प्रत्येक ठिकाणी 4-4, 5-5 गाड्या लागलेल्या आहेत. आणि राज्य सरकारने ह्याच्यावर दखल घ्यावी की मराठ्यांना त्रास देऊ नका आणि मुंबईकरांना देखील त्रास देऊ नका. एवढे मी अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना, बाजू एक आती में देखना है जोर कितना बाजू. तर मोठ्या संख्येने मराठा बांधव इथे दाखल झालेले आहेत. 30,000पेक्षा अधिक मराठा बांधव आहेत आणि 5,000ची परवानगी आत देण्यात आली आहे. त्यामुळे आता इतर सगळ्यांना आत थांबता येत नाही. ते सगळे मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिका यांच्या समोर आलेले आहेत. इथेच त्यांनी आपलं हे सगळं संसार थाटलेला आहे. इथेच जेवण, इथेच सगळं राहणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी इथे होत आहेत. आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत बरोबर आहे. धन्यवाद. बाथरूम बंद केलं, हॉटेल बंद केलं, तुमचं हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे तुमचं. सगळे तुम्हाला आमचं मतदान घ्यायचं असल्यावर आमच्या पाया पडत येतात आणि आता मुंबईत आला तर आम्ही घाबरत नाही. तो जेवणाचे स्टॉल बंद केले, पाणी सुद्धा बॉटल सुद्धा भेटली नाही असं केलं. लाईट बंद केली या सरकारने. महिनाभर लाईटची पाळी आली तरी आम्ही सुद्धा कमी पडणार नाही. सरकार आमच्या बाजूने विचार करत नाही आहे. सरकार इथे कोणती व्यवस्था देत नाही. महानगरपालिकेने सगळी व्यवस्था करावी, नाहीतर उद्या इथे आणखी बिकट परिस्थिती होईल असं सगळ्या मराठा बांधवांचं म्हणणं आहे. पण बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून मराठा बांधव इथे जे उपस्थित असलेले मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी जेवणा खाण्यापिण्याची सगळ्याची व्यवस्था करतात. वाहनं भरून आपण बघतो इथे सध्या आलेली आहेत.